1 मे महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर मानधन व बदली कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती महासंघ महाराष्ट्र राज्याचे जिल्हाध्यक्ष राम सासने यांनी सांगलीत आमरण उपोषणाची सुरुवात केली होती। महानगरपालिकेतील कर्मचारी वर्गाच्या न्याय हक्कांसाठी सुरू असलेले हे आंदोलन 2 मे रोजी महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त विनायक शिंदे यांच्या लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले। सासने यांच्या उपोषणाला पुरुष व महिला कर्मचारी वर्गाने मोठा पाठिंबा दर्शवला होता। 2 दिवस चाललेल्या या आंदोलनामुळे महापालिका प्रशासनावर दबाव निर्माण झाला होता। अखेर सहाय्यक आयुक्त विनायक शिंदे यांनी मागण्यांवर कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन दिले। त्यांनी पुढील 2 दिवसात आयुक्तांच्या मान्यतेसाठी पाठपुरावा करण्याचंही आश्वासन दिलं। सदर उपोषणामुळे प्रशासनात खळबळ उडाली असून कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याची गरज अधोरेखित झाली आहे। राम सासने यांनी प्रशासनाच्या निर्णयाचं स्वागत करत आंदोलन मागे घेतले असल्याचं स्पष्ट केलं। 1 मे महाराष्ट्र राज्याचा कामगार दिन म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर साजरा केला जातो। याच दिना दिवशी आमच्या सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेमधील बदली मानधन व रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आमच्या संघटनेकडून मला उपोषण करायला लागलं आणि आज उपोषणाचा दुसरा दिवस असताना प्रशासनातील सर्वच अधिकारी वर्गाने आयुक्तांच्यापासून ते अगदी प्रशासन अधिकाऱ्यांच्यापर्यंत सर्वांनी याची दखल घेतली व आजच्या आज आम्हाला हे लेखी पत्र देऊन आमच्या सर्वच मागण्या पुढील आठवड्यामध्ये म्हणजेच 8 दिवसाच्या आत पूर्ण करतो असं लेखी आश्वासन आज आम्हाला दिलेलं आहे। आणि त्याबद्दल मी आमच्या सर्व कर्मचारी बांधवांचं मनपूर्वक अभिनंदन करतो व आभार मानतो की त्यांनी मला जो पाठिंबा दर्शवला व आपल्या एकीचं निदर्शन प्रशासनासमोर दाखवलं व त्या एकीच्या ताकदीमुळंच आज आपल्या या सर्व मागण्या मान्य झालेल्या आहेत। आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा असंच आपली एकी ठेवून आपल्या विविध मागण्यांसाठी आपण लढा देऊ। त्याचप्रमाणे आयुक्त सत्यम गांधी साहेब यांच्या नावातच सत्यता असल्यामुळे ते नेहमीच सत्याच्या बाजूने उभं राहणार अशी आम्हाला खात्री वाटते व या ठिकाणाहून त्यांचंही आम्ही आभार मानतो की तुम्ही तुमचा प्रतिनिधी आमच्यापर्यंत पाठवून दिला व आमची काळजी घेऊन आम्हाला उपोषणावरून उठवले। याबद्दल संपूर्ण संघटनेच्या वतीने मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो व परत एकदा कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणून देतो की राम सासने हा मॅनेजमेंट करणारा व्यक्ती नव्हे तर असं लेखी घेऊन ठामपणे उपोषण सोडणारा व्यक्ती आहे। हे आज मी तुम्हाला जाहीररित्या इथं दाखवून दिलेलं आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।